अय पोरांनो, हित हित वरती जरा आत या. अरे वरडायचं नाहीये, खाऊ देणार आहे खाऊ. या बरं या या. रानाची बायको चिचुंद्री, हे काय नवीन बघायच पाहिजे. काय रे पोरांनो, तुम्ही आता राणा भाऊजींना का चिडवत होते बरं? आम्ही कुठे चिडवलं? काय म्हणतोय? आत या. अरे या या म्हणतोय ना. या या ये रे. या या समजे या. सांगा बरं, का चिडवत होता तुम्ही? आम्ही स्वतःच्या कानाने ऐकलंय तुम्ही चिडवताना काहीतरी रानाची बायको चिचुंद्री असं काहीतरी होतं. काय चिडवत होता सांगा की. असं तुम्ही जर आम्हाला सांगितलं तर आम्ही तुम्हासनी चॉकलेट, लाडू, जिलबी समजा देऊ. बघा बाबा आता. रानात आला लाडू दिला पाठकबाईंनी आणि आम्ही मागितला तर दीच ना गडी, म्हणून त्याला चिडवायला लागलं पाठकबाईंनी. पण राणा भाऊजींना लाडू द्याया या पाठकबाई भेटल्या कुठं? रानादानं पाठकबाईंचं दळण त्यांच्या घरला पोचवलं आणि तवाच दिला की लाडू. असं बरं जा. चला निघा तुम्ही. चला उठा रे, उठ चल निघ. पण आमचं चॉकलेट द्या की. कंच चॉकलेट देऊ काय रट्टा? लय उशीर झालाय, निघा चला. अरे निघा म्हणते ना, निघा. असं चाललंय होय या बैलाचं. आता मात्र या बैलाच्या मुसक्या आवळायाच पाहिजे. राणाचं जमल ना? जमल जमल सर. आबा येऊ. आलं आलं. करा सुरू करा. बोलावलं काय काम होतं? काम नव्हतं, तुमच्यासाठी काय आणलंय द्यायचं होतं. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.